सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज जुन्या वादांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटेल. कुटुंबातील सदस्य आज तुमच्यासाठी एखादी सरप्राईज पार्टी प्लॅन करतील. सासरच्या लोकांकडनं अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागेल. जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज घरगुती खर्चांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळेल, ज्यामुळे भविष्याबद्दलची चिंता तुमची कमी होईल. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर अचानक फिरायला जाल. तुम्हाला आज कुठून तरी पैसे मिळतील, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुम्ही सत्तेचा पुरेपूर लाभ घ्याल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावंडांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमाबाबत चर्चा होईल. तुमची हरवलेली वस्तू सापडल्याने तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. तुम्ही आज मित्रांसोबत काही वेळ घालवाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल, ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नफा मिळेल. आज भावंडांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमाबाबत चर्चा होईल. हरवलेली वस्तू सापडल्याने तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत घालवाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही खर्चांना सामोरं जावं लागेल. तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच तुम्हाला खर्च करावा लागेल. भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती मात्र बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या. विवाहयोग्य लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांची लग्नाला मान्यता मिळेल. आज सामाजिक आणि राजकीय सहभागामुळे तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि राजकीय सहभागामुळे तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागलेली पाहायला मिळेल. तुमच्या मित्रमंडळींच्या संख्येमध्ये भर होईल. तुम्हाला ज्याचा पुरेपूर लाभ देखील होईल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा चांगला राहील. आरोग्याच्या तक्रारी वाढीस लागतील. जर तुमचा कोणाशी काही वाद झाला असेल तरी तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही प्रलंबित कामांचं पूर्ण नियोजन कराल, ज्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. व्यवसायासाठी तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला काही भेटवस्तू देखील मिळतील. घरामध्ये सुख समृद्धी येईल. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आई वडिलांच्या आशीर्वादाने केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल.
तुमचे अडकलेले पैसे आज पुन्हा परत मिळू शकतात. मुलांकडनं तुम्हाला काही आनंददायक बातम्या मिळतील. त्यामुळे आरोग्याची आज तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांमधील वाद वाढत जातील, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. कोणतंही काम तुम्हाला करावंसं वाटणार नाही. एखाद्याशी तुमचा वाद होईल, त्यामुळे तुम्हाला शांत राहावं लागेल. तुम्ही आज तुमचा वेळ पालकांसोबत घालवाल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल होतील, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. तुम्ही स्थलांतर करण्याचा विचार जर करत असाल तर दिवस तुमचा चांगला जाईल. आज जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कुटुंबातील सदस्यासोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवा, अन्यथा नात्यामध्ये कटुता येऊ शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जोखीम पत्कराल. एखाद्या मोठ्या संकटामध्ये तुम्ही सापडू शकता. एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर होतील. शिक्षकांचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल. पालकांशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही चर्चा कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगली माहिती मिळेल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळेल. भविष्यामध्ये कुठेतरी तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. ओळखीच्या व्यक्तीसोबत महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही चर्चा कराल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.